नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुळा राशीचे नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य कसा असेल. नोव्हेंबरचा चौथा आठवडा तुळा राशीच्या लोकांसाठी. तुळा राशीच्या लोकांसोबत नोव्हेंबरच्या या चौथ्या आठवड्यात कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होणार, काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तुळा राशी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तुळा राशीचे नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मित्रांनो, हिंदू कॅलेंडरनुसार नोव्हेंबर महिन्याचा चौथा आठवडा सुरू झालेला आहे. हा नवीन आठवडा तुळा राशीसाठी नेमका कसा असणार आहे. तुळा राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा तुळ राशीसाठी लाभदायी आहे की नाही हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या जोडीदाराशी किरकोळ वाद होऊ शकतात, परंतु तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न नक्की करावा. कठीण प्रसंगातही संयम ठेवा. हट्टी असण्याने नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही चुकत असाल तर माफी मागायला अजिबात संकोच करू नका. अविवाहितांचं लग्न आठवड्याच्या शेवटपर्यंत ठरू शकतं. काही जण जुन्या प्रेमाकडे परत जाऊ शकतात. हा आठवडा फलदायी राहील. व्यवस्थापक आणि व्यवस्थापन तुमच्या कामावर खुश होतील. कोणतंही काम नाकारू नका. यामुळे करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. ज्यांची मुलाखत आहे त्यांना या आठवड्यात मुलाखतीत कोणत्याही अडचणीविना यश मिळेल. IT, हेल्थकेअर, ॲनिमेशन, आर्किटेक्चर, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात व्यावसायिकांना बाहेरगावी जाण्याची संधी मिळू शकते. तुळ राशीच्या काही लोकांनी न घाबरता नवीन कल्पना घेऊन व्यवसाय सुरू करावा. मात्र आठवड्याच्या सुरुवातीचे दिवस नवीन व्यावसायिक भागीदारीसाठी चांगले नाहीत. या आठवड्यात तुम्हाला मालमत्ता खरेदी विक्रीत यश मिळेल. तुळ राशीच्या काही लोकांना फ्रीलान्सिंगमधून पैसे मिळतील. उत्पन्नही वाढू शकतं. शेअर बाजार, व्यापार किंवा जोखमीच्या व्यवसायात तुम्ही हुशारीने गुंतवणूक करू शकतात. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. त्याचवेळी काही ज्येष्ठ त्यांची मालमत्ता त्यांच्या मुलांना हस्तांतरित करू शकतात. सकारात्मक विचार ठेवा. ऑफिसचा ताण घरी आणू नका. सकस आहार घ्या. नियमित व्यायाम करा. निरोगी राहण्यासाठी योगा किंवा जिम सेशनमध्ये सहभागी होऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. आठवड्याच्या सुरुवातीला किरकोळ समस्या उभ्या राहू शकतात. हे आहे तुळा राशीचं नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.